कार चालकानं टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात जबर धडक दिल्यानंतर कार रस्त्यावर आडवी झाली। तेव्हाच दोन एसटी बस एकापाठोपाठ येत होत्या। कार एसटीला धडकणार तोच एसटी बस चालकानं जोरात ब्रेक लावला, पण जे व्हायचं तेच झालं। या दोन बस गाड्या एकामागून एक धडकल्या। या भीषण अपघातात दोन्ही बसमधील 9 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। सविस्तर बातमी पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ही घटना कोराडी तलावाजवळील सर्व्हिस रोडवर मंगळवारी सकाळी 10:45 सुमारास घडली। छिंदवाडा येथून भंडारा आगाराची बस नागपूर मार्गे गोंदियाला जात होती। बस चालक शंकर राऊत व वाहक उज्जव पराते प्रवाशांसह कोराडी तलावाजवळील सर्व्हिस रोडवरून जात होते। या बसच्या मागे रामटेक आगाराची आडेघाट नागपूर बस होती। सर्व्हिस रोडनं एक टिप्पर मुख्य रस्त्याच्या दिशेनं येत होता। त्याचवेळी क्रमांकाच्या कारनं भरधाव कार एसटीवर धडकली। ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट टिप्परला धडकली, त्यामुळे कार रस्त्यावर आडवी होऊन एसटीवर आदळली। कार अचानक पुढे आल्यामुळे बस चालकानं प्रसंगवधान राखत ब्रेक मारला। या बसच्या मागे रामटेक आगाराची एसटी होती। ब्रेक लावल्यानं दोन्ही एसटी एकामागून एक धडकल्या। या विचित्र अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले। यात 9 प्रवासी जखमी झाले। आवेडघाट नागपूर बस चालक अनिल वाघमारे जखमी झाले। सर्व जखमींना त्वरित मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे नियंत्रक विनोद चौरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक राकेश रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली।